अरे अरे यश, पटकन जेवून घे. अरे ग्रहण सुरू व्हायच्या आधी जेवलं पाहिजे. ग्रहणात जेवायचं नसतं बाळा. आवर बरं, पटकन पटकन जेवून घे. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. हो, मुलाच्या पाठीमागे लागले, लवकर जेव. कारण आज चंद्रग्रहण आहे ना. चंद्रग्रहण नेमकं का होतं, सूर्यग्रहण नेमकं का होतं, तर साधारणपणे ना चंद्रग्रहण का होतं, तर जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते ना, तेव्हा तिची सावली चंद्रावर पडते, तेव्हा आपण त्याला चंद्रग्रहण म्हणतो. आणि जेव्हा खग्रास चंद्रग्रहण असतं ना, तेव्हा पूर्ण चंद्रावर पृथ्वीची सावली पडते, म्हणून त्याला पूर्ण चंद्र झाकला जातो बघा. त्याला खग्रास चंद्रग्रहण म्हणायचं. आजच्या एपिसोड मध्ये आपण थोडस आध्यात्मिक कारण, आध्यात्मिक गोष्ट काय आहे त्याची हे पाहणार आहोत बर का. हा, तर सायन्सच्या दृष्टिकोनातून हे सांगितलं, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केलं तर या चंद्रग्रहणामध्ये म्हणजे चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये राहू उभा असतो, त्यावेळेला हे चंद्रग्रहण होत असं म्हटलं जातं. तर चंद्रग्रहणामध्ये काय करायचं, तर भरपूर आपल्या इथं म्हटलं जातं की म्हणजे ज्या प्रेग्नंट महिला असतात त्यांनी खूप कटाक्षानं हे ग्रहण पाळलं पाहिजे असं म्हटलं जातं. आणि ज्या आपल्या घरातील वरिष्ठ वडीलधारी मंडळी ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे त्यांनी ते ग्रहण पाळावं. आणखीन काय करायचं ग्रहणामध्ये सगळ्यांनीच, तर ग्रहण काळात देवाचं नामस्मरण करायचं, कीर्तन प्रवचन ऐकायचं, आणि जो गुरुनी आपल्याला मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा जप अखंड करत राहायचा. तर जितकं जास्तीत जास्त होईल तितकं आपण हा जप करायचा. तर आता आपण सूर्य आणि चंद्रग्रहणाची एक कथा आहे बर का, तुम्हाला मी सांगते की ज्यावेळेला इंद्र राजा दुर्वास ऋषींच्या आश्रमामध्ये आला बर का, त्यावेळेला दुर्वास ऋषींनी स्वतः आश्रमाच्या बाहेर येऊन इंद्राचं स्वागत केलं. आगतम स्वागतम सुस्वागतम, सुंदर पुष्पहार गुंफून ऋषींनी इंद्राला तो अर्पण केला. पण इंद्राने मदोन्मत्त होऊन त्या हाराचा अपमान केला. तो हार त्यानं काय केलं तर हत्तीच्या सोंडीत दिला. आणि हे ऋषीने पाहिलं. दुर्वास ऋषींना तो अपमान सहन झाला नाही. त्यांनी लगेच इंद्राला शाप दिला की ज्या धनसंपत्तीच्या जोरावर तू मदोन्मत्त झालायस ती तुझी सर्व संपत्ती समुद्रात बुडेल. शापाप्रमाणे स्वर्गातील सर्व संपत्ती समुद्रात बुडाली. संपत्ती विरहित झालेले सगळे हे देव दीनवाणी झाले. व्यवहार बंद पडले, यज्ञयाग बंद झाले, कीर्तने बंद पडली. मग सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. मग ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन अजिताचे कडे स्थानाप्रद गेला आणि स्तुती केली. देवा स्तुतीप्रिय नाही का. तेव्हा भगवान विष्णू संतुष्ट होऊन सर्व देवांना म्हणाले, हे देवांनो, आता आपणाला राक्षसांबरोबर तह करावं लागेल, युती करावी लागेल. कारण हे काम युक्तीचे तर आहेच पण शक्तीचे सुद्धा आहे. शत्रू बरोबर मैत्री करावी असे सांगून विष्णू गुप्त झाले. मग सर्व देव मिळून राक्षसांचा अधिपती राजा बलीकडे गेले. बळीने सर्व देवांना मान्यता दिली, पण एक गट घातली की समुद्रातून जे निघेल त्या वस्तूकडे आमचे राक्षस बोट करतील, ते त्यांना द्यावे लागेल. करार पत्र सर्वानुमते मान्य झाले. मेरू पर्वत आणावयास निघाले. सर्वांनी मिळून तो पर्वत आणला. त्याला वासुकी सर्पांचा दोर केला आणि मंथनाला सुरुवात झाली. 14 रत्न समुद्रातून निघाले. ते प्रत्येकाने वाटून घेतले. विष निघाले ते कोणी घेईना. भोळे शंकर यांनी ते विष घेतले आणि मग अमृत निघालं. ते पाहून देव आणि दानव अमृत घेण्याचा प्रयत्न करू लागले. भगवान विष्णू स्वतः मोहिनीच्या रूपाने प्रगट झाले. सर्वांच्या मध्यभागी ते उभे राहिले. मग सर्व शांत झाले. अमृताचा घडा मोहिनी जवळ दिला आणि सांगितले की हे अमृत सर्वांना वाटून द्या. मोहिनी अमृताचे वाटप करीत होती.
2 रांगा अर्थात 2 पंक्ती केल्या होत्या. एक देवांची पंगत आणि दुसरी दानवांची पंगत. ते अमृत वाढीत असताना देवांना अमृत वाढायचं आणि दानवांना मद्य वाढायचं. आता पंगत बसलेली होती. इतक्यामध्ये स्वरभानू राक्षस तिथं आला आणि त्याच्या लक्षात आले की अमृत हे देवांच्याकडे चाललेलं आहे. आपण सुद्धा देवांच्या पंक्तीला जावं म्हणून त्यानं देवांचा वेश घेतला आणि तो सूर्य आणि चंद्र यांच्याकडे जाऊन बसला. आता मोहिनी जी होती तिनं त्यांना अमृत दिलं, त्या स्वरभानूला अमृत दिलं आणि त्यानं ते पिलं. इतक्यामध्ये चंद्र सूर्यानी त्यांना सांगितलं की हा दानव आहे, हा देव नाही आहे. त्यामुळे रागावून भगवान विष्णूंनी त्याचं शिर सुदर्शन चक्रानं उडविलं. परंतु तोपर्यंत त्यानं अमृत प्राशन केलेलं होतं म्हणून त्याच्या शरीराचे झाले 2 भाग आणि ते अजरामर झाले, अमर झाले ते. म्हणून काय झालं की हा जो शिर होतं, मुख, तो राहू आणि खालचा भाग जो होता तो केतू असं तयार झाले. आणि दोघांनीही राग मनात धरला बर का चंद्र सूर्यांच्या बद्दल. आणि त्यांनी सांगितलं की तू सांगितलंयस की मी राक्षस आहे म्हणून, त्यामुळे तुम्ही दोघांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला दोघांना आम्ही त्रास देणार. म्हणून राहू आणि केतू, राहू असतो तो आणि चंद्र, राहू केतू हे चंद्र सूर्याला पौर्णिमा आणि अमावस्येला गिळंकृत करतात आणि त्यालाच ग्रहण असं म्हणतात. पौर्णिमेला चंद्रग्रहण लागते आणि अमावस्येला सूर्यग्रहण लागते. चंद्र सूर्यग्रहणाचे काळात तीर्थस्नान करावं, दानधर्म करावा, याला फार फार महत्व आहे. आणि आजची कथा अशी होती, तर तुम्ही सगळ्यांनी ही कथा लक्षात आलीच असेल. तर आपण आज नक्कीच नामस्मरण करूया. आज चंद्रग्रहण आहे, आपल्या पूर्वजांनी देखील, ऋषीमुनींनी देखील सांगितलेलं आहे. हे आपण नामस्मरण करूया आणि असंच हे चंद्रग्रहणाला आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही. ओके, तर आजची कथा आपण इथंच थांबूया आणि उद्या परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.